नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मी संग्राम आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण विज्ञान भाग 1 मधला एक पुढचा चॅप्टर पाहणार आहोत आणि तो चॅप्टर कोणता आहे तर तो आहे चॅप्टर नंबर 2 मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. आता मूलद्रव्य, आवर्ती आणि वर्गीकरण ह्या शब्दामध्ये तुम्हाला समजलं असेल की आपण काय करणार आहोत, मूलद्रव्याचं एक वर्गीकरण करणार आहोत. मग ते कोणत्या घटकावर आधारित असणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहेत ते इथं पाहणार आहोत. आपण पहा की पहिला पॉइंट याच्यामध्ये यांनी दिलेला आहे. पहा कोणता पॉइंट दिलेला आहे, तो पॉइंट आहे म्हणजे मूलद्रव्ये व मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मग मूलद्रव्य म्हणजे काय आणि मूलद्रव्यांचे वर्गीकरण रिलेटेड माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. दुसरं आहे डोबेरायनरची त्रिके. मग डोबेरायनर जे शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञांनी एक त्रिके बनवलेली होती, म्हणजे 3 मूलद्रव्यांचा एक गट, म्हणजे पहिलं आणि तिसरं मूलद्रव्य यांचा जर ऍव्हरेज काढलं तर दुसऱ्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक येणार वगैरे सांगितलेलं होतं. नंतर न्यूलंड्स अष्टकांचा नियम पाहणार आहोत, मेंडेलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी. तर या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. पहा की मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना जे स्टेप बाय स्टेप म्हणजे की काय की कालानुरूप किंवा काळानुसार काय होत गेलं की शास्त्रज्ञांचे जे संशोधन आहे त्याच्यामध्ये बदल होत गेले. मग काही शास्त्रज्ञांनी जे नियम मांडले होते, आता समजा डोबेरायनर सरांनी जे त्रिके मांडलेले होते त्या त्रिकांमधल्या काही त्रुटी आढळून आल्यानंतर काय झाली, न्यूटनचे अष्टक आली, नंतर मेंडेलीवची आवर्त सारणी आली आणि नंतर आपली आधुनिक, ज्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं म्हणलं जातं, आधुनिक आवर्त सारणी आलेली आहे. तर आपण काय आता स्टेप बाय स्टेप एक गोष्ट पाहूया. आता हा जो पॉइंट आहे ह्याच्यामध्ये काय आहे पहा की द्रव्याचे प्रकार कोणते. मग द्रव्य कोणत्या प्रकारचं असतं. पुढे आहे मूलद्रव्यांचे प्रकार कोणते आणि द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात. आणि पुढे आहे मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो. पहा मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो. तर हा जो पार्ट आहे तो काय पाहतो आपण की मी तुम्हाला ऑनलाईन लेक्चर मध्ये सांगतो डिटेल्स मध्ये, बरोबर. आपल्या ऍप्लिकेशनच्या व्हिडिओमध्ये तो व्यवस्थितपणे दिलेला आहे. तर पहा आपण काय पाहणार आहोत इथे, तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण पाहणार आहोत. पहा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता जे एलिमेंट्स म्हणजे जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण शिकणार आहोत. पुढे पहा की पूर्वीच्या इयत्तामध्ये आपण शिकलो आहोत की एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकाच प्रकारचे असतात. पहा मूलद्रव्याचे काय असतात, अणू असतात आणि सर्व अणू कसे असतात, एकाच प्रकारचे असतात. आज मितीस विज्ञान जगताला किती मूलद्रव्ये, 118 मूलद्रव्ये काय आहेत, ज्ञात आहेत किंवा ज्ञात झाली आहेत. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये ज्ञात होती. म्हणजे की नॉन एलिमेंट किती होते 1800च्या आसपास, तर फक्त 30 होती. मग आताच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर 118 मूलद्रव्ये, आता 118च्या पण वरती फिगर गेलेले आहेत. काळाच्या ओघात अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिकाधिक माहिती साठत गेली आणि मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्या विषयांची प्रचंड माहितीमध्ये काही आकृतीबंध आहे का हे वैज्ञानिक काय करू लागले, तपासू लागले. आणि तुम्हाला माहित आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू व अधातू, पहा सुरुवातीच्या वर्गीकरण ज्यावेळेस झालं मूलद्रव्यांचं त्यावेळेस काय केलं होतं, धातू व अधातू असे गट पाडले होते. पुढील काळात मूलद्रव्यांच्या धातू सदृश्य म्हणजे की जो अधातूचे बी काही गुणधर्म दाखवतो आणि धातूचे पण काही गुणधर्म दाखवतो अशा धातू सदृश्य मूलद्रव्य आले नावाचा आणखीन एक वर्ग लक्षात आला. म्हणजे काय झालं, पहिले 1 आणि 2 धातू आणि अधातू असे 2 वर्ग होते. नंतर तिसरा वर्ग आलेला आहे तो म्हणजे धातू सदृश्य. मूलद्रव्य व त्यांच्या गुणधर्म या विषयाचे ज्ञान जसे वाढू लागले तसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न केले. पहा जे मूलद्रव्य आहेत, निसर्गात आढळणारी जी मूलद्रव्य आहेत, जसा जसा त्यांचा शोध लागायला लागला आणि ते मूलद्रव्यांचा क्रमांक वाढायला लागला, त्या वैज्ञानिकांनी काय केलं, त्याचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. कन्फ्युजन व्हायला लागलं असेल प्रत्येक गोष्टी आणि मूलद्रव्यांच्या अभ्यासामधले त्यांचा इंटरेस्ट वाढायला लागला, कुतूहल वाढायला लागलं की हे मूलद्रव्य कसं आहे, ह्याचे गुणधर्म कोणते, ह्याची वैशिष्ट्ये काय, ह्या गोष्टी इंटरेस्ट वाढल्यामुळे काय झालं की ते वर्गीकरण करण्याकडे वैज्ञानिकांचा काय झाला, कल तयार झाला होता. आणि ह्याच्यातूनच काय चालू झालं,
तर आपण ज्या गोष्टी वरती सांगितल्या होत्या मी तुम्हाला, डोबेरायनरची त्रिके असतील, न्यूलंडचे अष्टके, मेंडेलीवची आवर्त सारणी आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल, त्याला आपण आधुनिक आवर्त सारणी म्हणतो, ह्या गोष्टींचा काय झाला, उदय झाला किंवा त्या गोष्टी आपल्याला ज्ञात झाल्या. तर पहा, पहिला जो पॉइंट आहे डोबेरायनरची त्रिके, डोबेरायनर्स ट्राईड असं म्हणलं जातं इंग्लिशमध्ये त्याला. पहा, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, इसवी सन 1817 मध्ये. कधी? 1817 मध्ये. आपण वरती एक वाक्य पाहिलं बा, 1800च्या कालखंडापर्यंत फक्त आपल्याला ज्ञात मूलद्रव्य किती होते, 30 होते. आता किती येतंय, 118च्या आसपास तो गेलेले आहेत. पहा, डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकाने, पहा कुठले हे, जर्मनीचे आहेत, मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांचे अणुवस्तुमाने, पहा कशावरती, अनुक्रमांकावरती केलंय का हो, अनुक्रमांकावरती केलंय का, नाही, अणुवस्तुमान स्टार करून ठेवा. अनुक्रमांक आहे का इथं, नाही, अणुवस्तुमान म्हणजे मूलद्रव्याचा गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. मग हे काय म्हणले, जो कोणताही एलिमेंट असेल, जो मूलद्रव्य आहे, त्याचे काही जे गुणधर्म आहेत आणि त्याचं अणुवस्तुमान आहे, ह्याच्यामध्ये संबंध आहे म्हणले. ठीक आहे. मग पुढे पहा, त्याने काय केलं, एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी तीन मूलद्रव्यांचा काय केला, एक गट तयार केला. पहा, नावातच आहे त्रिके, नावात काय आहे, त्रिके किंवा ट्रायड, म्हणजे तिघांचा गट आहे. म्हणजे प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. म्हणजे समजा ABC असे हे 3 मूलद्रव्य आहेत, हा यांचा एक गट झाला. असं पहा, एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. म्हणजे जर एखाद्या एलिमेंटचा अणुवस्तुमान 12 असेल तर ह्याचं किती येणार, समजा 18 येईल. मग ह्याचं काही समथिंग वाटेवर एक फिगर असणार आहे, समजा 20-25 काहीतरी येईल. पण त्यांच्या नियमामध्ये काय होतं पुढे पहा, ह्याची 12 आली, ह्याची 18 आली, तर पुढच्याची किती यायला पाहिजे, तर ती कशी यायला पाहिजे होती, 12, 18, आणि ही पुढचा जो होता याचा आणि याचा बेरीज किती, डिवायडेड बाय 2 असं जी येणार होती ती ही फिगर यायला पाहिजे होती. म्हणजे ती जी 36 यायला पाहिजे होती. म्हणजे 12 मधून 36 गेलं किती, 24. म्हणजे हा जो तिसरा होता त्याचा जो यायला पाहिजे होता 24. कारण यानं काय सांगितलेलं होतं डोबेरायनर सरांनी, पहा की वस्तुमान चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या, पहा मी सांगितलं मधला, दुसऱ्या पेन नाव यूज करतो, मधल्या मूलद्रव्याचे काय सांगितलं, अणुवस्तुमान. पहा, मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे, ऍक्युरेट म्हणलं का त्यांनी, नाही, तिथं थोडासा एरर कॅल्क्युलेशन मध्ये असलं तरी चालेल, अंदाजे हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकी असते. म्हणजे हे 12 आणि हे 24, पहा 12 आणि 24 झाले किती, 36. ऍव्हरेज ह्या 2 आहेत, 2चा ऍव्हरेज म्हणून झाले किती, ह्याला 18. हे आलं का 18. मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकामध्ये होऊ शकले नाही. पहा, म्हणजे या गोष्टी फक्त इथं दिलेल्या आहेत. डोबेरायनरची त्रिके काय सांगतात की त्यांनी 3 मूलद्रव्याचे गट शोधले, त्यातला पहिला मूलद्रव्य आणि तिसरं मूलद्रव्य या दोघांची सरासरी ज्या वेळेस काढली ती दुसऱ्या मूलद्रव्याच्या अंदाजे दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढी यायला लागली. पण बऱ्याच मूलद्रव्याबाबत हे बसलं, डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम बऱ्याच मूलद्रव्याबाबत बसला. पण काय म्हणते पहा, मात्र आता हे समजलं असेल इथं, मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकाच्या नियमानुसार किंवा त्रिकांमध्ये होऊ शकले नाही. म्हणजे सर्व मूलद्रव्यांसाठी डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम लागू होतोय का, नाही. आपल्याला प्रश्न ह्याच्यावर आलेला आहे. डोबेरायनरची त्रिकामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर त्यांनी त्रिके बनवली होती, कशावर बनवली होती, अणुवस्तुमानावर बनवलेली होती. ठीक आहे. पहा आता पुढे, आता काही त्रिक दिलेली आहेत. डोबेरायनर सरांनी काय केलेत, काही त्रिक दिलेली आहेत आणि त्या त्रिकांचं अणुवस्तुमान कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते इथं दाखवलेलं आहे. पहा, हा अनुक्रमांक आहे, 3 त्रिक दिलेले आहेत आपल्याला. पहा त्रिक कोणते, पहा पहिलं आहे लिनाक. पहा लिनाक म्हणजे काय, लिथियम, Na म्हणजे सोडियम. संज्ञा पाठ आहेत का, नसतील तर पाठ करून ठेवायच्या. आणि के म्हणजे काय, आपलं पोटॅशियम.
पहा, के म्हणजे काय? पोटॅशियम. मग डोबेरायनर सरांचा नियम काय सांगतो किंवा त्रिकांचा नियम काय सांगतो डोबेरायनर सरांच्या, की पहिल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान, तिसऱ्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान या दोघांची सरासरी, आता दोघ आहेत, दोघांची सरासरी म्हणल्यावर 2 डिव्हाइड होणार, बरोबर, 2 काय होणार? भागाकार होणार. ही काय असणार? तर मधल्या 2 नंबरच्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान येणार. पहा पुढे, आता लिथियम, लिथियमचं अणुवस्तुमान किती आहे? ठीक आहे, तिसरं मूलद्रव्य पहा, हे पहिलं मूलद्रव्य आपलं, हे तिसरं मूलद्रव्य आहे आणि हे इथं दुसरं दिलेलं आहे. मग हे किती आहे? 6.9 दिसतंय मला. मग पोटॅशियम, पोटॅशियमचं किती? 39.1. ठीक आहे. मग डोबेरायनर सर काय म्हणतात? पहिल्या मूलद्रव्याची बेरीज तिसऱ्या बरोबर करायची आणि त्याची सरासरी काढायची, ती सरासरी असणार ही दुसऱ्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान दर्शवणार. मग आपण काय केलं? 6.9 घेतलं पहिल्या मूलद्रव्याचं, तिसऱ्या मूलद्रव्याचं 39.1 घेतलं, त्याची बेरीज किती आली हो? 9 1 10, 10 ला दिला 0, हातच्या आले 1, 9 1 10, बरोबर. म्हणजे 39 7 म्हणलं तरी चालेल, तुम्ही 39 आणि 7 म्हणलं तर किती येतं ते? 46 येणार. मग 46 ला हे 2 ने डिवाइड झालं, 2 2 4 2 6, हे आपलं 23 या इथं आलेलं आहे, बरोबर. तर हा नियम कोणी सांगितलेला आहे? डोबेरायनर सरांनी. पहिलं मूलद्रव्य आणि तिसरं मूलद्रव्य म्हणजे त्यांच्या त्रिकामधलं, बरं का, कुठलंही नाही, त्यांनी जे काही ठराविक त्रिक दिलेली होती त्या त्रिकामधलं पहिलं मूलद्रव्य आणि तिसरं मूलद्रव्य यांचं जर सरासरी काढलं तर ते वस्तुमान कोणाचं येतं? तर दुसऱ्या मूलद्रव्याचं वस्तुमान येतं, ते म्हणजेच अणुवस्तुमान. ठीक आहे, पहा इथं पण तो काय दिलाय? फॉर्म्युला दिलेला आहे. तर हे काय पाहिलं आपण, तर ते येतंय का बरोबर? तर येतंय. पहा, मग पहिली जोडी कोणती झाली? लिनाक. लक्षात ठेवायचं, लिथियम सोडियम पोटॅशियम, पहिली जोडी आहे लिनाक, दुसरी जोडी आहे कासरबा, Ca म्हणजे कॅल्शियम, एस स्ट्रॉन्शियम आणि Ba बेरियम. मग आता ह्याचं पण तसंच केलं कॅल्क्युलेट तर ते बरोबरच येणार आहे, कारण ते शास्त्रज्ञ शोधून काढलेले, तुम्ही मी वगैरे शोधून काढलेलं नाही. कदाचित तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता, हा पुढे चालून तुम्हाला स्कोप आहे, अभ्यास व्यवस्थित करा. ठीक आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय आहे? क्लोरान, ब्रोमिन आणि आयोडीन, म्हणजे क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. ह्याच्यामध्ये क्लोरीन किती? 35.5 दिले, ब्रोमिन तर किती? तर ऍव्हरेज काढलेलं आहे ह्या दोन्हीचं 126.9 प्लस 35.5, ह्यांचं 190 प्लस काहीतरी येणार, ते डिव्हाइड 2 निघून 80च्या सॉरी 160च्या समथिंग येणार, 160 प्लस काहीतरी येईल तिथं. ओके, तर हे काय झाली? ती डोबेरायनर त्रिक झाली. त्रिकांचा नियम आणि त्रिकांचं क्लासिफिकेशन हे कशावर आहे? अणुवस्तुमानावर आहे. अणुवस्तुमान पहा, मूलद्रव्याचं काय आहे? अणुवस्तुमान आहे, अणुवस्तुमान आणि अणुवस्तुमान. आता आपण हे कॅल्क्युलेट केलं आहे, बरोबर. मग ह्यांचं कॅल्क्युलेट करून किती आलं? 23 आलं. पण प्रत्यक्षात किती आहे बाबा? 23. हा ऍक्युरेट बसले. हे किती आलं? 88.7, पण हे 87.6 आहे. म्हणून आपण एक शब्द, त्या एका शब्दाला मी काय केलं होतं? अंडरलाईन केलं होतं. पहा, अंदाजे. काय केलं होतं? अंदाजे. पहा पुढे तिसरं, इथं किती? 81.2 येतं, इथं 79.9 आलेलं आहे. ओके, समजलं? ठीक आहे. आता पुढे पहा. आता सांगा पाहू, हा दादा काय म्हणतोय की ह्या आता प्रश्न आहेत पुढे आपल्याला, त्या प्रश्नाचं उत्तर सांगा पाहू तुम्ही आता बरोबर आहे का? पहा, सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटांमधून, आता पुढे गट दिलेले आहेत आपल्याला, पहा, मग त्या गटांमधून काय करायचंय? डोबेरायनरची त्रिक ओळखा. डोबेरायनरची त्रिके ओळखा म्हणले त्यांनी. आता डोबेरायनरची त्रिके जर ओळखायचे असतील तर आपण काय सांगितलं नियम? पहिलं मूलद्रव्य, तिसरं मूलद्रव्य यांची काय करायचे? अणुवस्तुमानाची बेरीज करायची आणि त्याची सरासरी किती येणार? तर ह्याच्या एवढी आली पाहिजे, तरच अंदाजे, बरं का, अंदाजे ह्याच्या आसपास आली पाहिजे, तरच तो काय झालं? डोबेरायनरचं त्रिक झालं. आता पहिलं पाहूया आपण. पहिलं काय आलं आपलं? 24.3 अधिक हे किती आहे? 87.6
पहा 6 आणि 3 9, पॉइंटला पॉइंट दिला, 7 आणि 4 11, 11ला 1, ठीक आहे, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, किती आलो 111.9 आलं. आता समजा मला सांगा ह्या 111.9 ला 2 ने डिवाइड केलं म्हणजे रफली तुम्ही 112 धरा, रफली काय धरा 112 धरा, 2 ने डिवाइड केलं तर 100चे किती येणार 50 आणि वरचे 12चे 6, किती येतं इथं 56च्या आसपास फिगर येते. इथं किती आहे हो 40. मग हे डोबेरायनरचं ट्रिक आहे का, आहे का नाही, हे डोबेरायनरचं ट्रिक नाही. तर आता हे जे खालचे दोन आहेत ह्या दोनचं अशाच प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय ह्या दोन मधलं कोणतं एक ट्रिक येत आहे किंवा हे दोन्ही पण ट्रिकामध्ये बसतायत डोबेरायनरच्या नियमानुसार ह्या दोन्हीही बसतायत का एक बसतंय, जर कोणतं बसतंय म्हणजे 2 नंबर बसतंय का 3 नंबर बसतंय की दोन्ही बसतायत, हे मला काय करायचं तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं मला ते उत्तर द्यायचं आहे तुम्ही. आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करायचा तुम्ही शेअर करायचा आहे. थँक्यू.